तिथे महाराष्ट्रात सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचा सर्वे सुरू आहे। त्यासाठी 80% शिक्षकांना हे काम देण्यात आले। त्यामुळे शिक्षकांना त्रास तर होतोच आहे, मात्र शाळांनाही कुलूप लागले आणि ऐन परीक्षांच्या काळात शाळांना सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांचा देखील अभ्यास बुडतोय। पाहूया अख्खी शिक्षण व्यवस्था सलाईनवर कशी आली आहे या स्पेशल रिपोर्टमधून। मागासवर्ग आयोगाच्या सर्वेमुळे शिक्षण व्यवस्था व्हेंटिलेटरवर। 80% शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात। परीक्षा तोंडावर, शिक्षक सर्वेक्षणावर। घरोघरी जाऊन मराठा आणि खुल्या प्रवर्गाची माहिती मोबाईलमध्ये घेणारे हे आहेत गुरुजी। शाळा वाऱ्यावर आणि शिक्षक सरकारी कामावर अशी स्थिती राज्यभर पाहायला मिळते। प्रत्येक जिल्ह्यातील 80% शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामाला लावण्यात आले। जर सर्वेक्षणाचं काम केलं नाही तर याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवून कारवाई करू अशी तंबी देण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे ज्ञानार्जन सोडून गुरुजी सर्वेक्षणाच्या कामाला लागलेत। सोमवार ते शनिवारपर्यंत ट्रेनिंग झालं आणि शनिवारी समारोपाच्या दिवशी आम्हाला हे आदेश आले माननीय आयुक्त महानगरपालिकेचे। आणि जर तुम्ही इकडं रुजू होत नसाल, या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही आला नाहीत आमच्या ह्याच्यामध्ये, तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल असे कडक मेसेज आहेत त्यांचे। आणि त्या ऑर्डर घेतल्यावरती आता आम्ही शाळेतले जवळपास 90% लोक इकडे आहेत, अगदी मुख्याध्यापकांसहित। मोठ्या प्रमाणात पालकांनी इतके दिवस 4-8 दिवस सुट्ट्या देत असताना आणि शैक्षणिक आणि परीक्षेचा काळ असताना हा मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शाळेच्या प्रशासनावर मोठा होत आहे। ही खूप मोठी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातली अडचण या ठिकाणी महत्त्वपूर्ण दिसून येते। या सर्वेमुळे शाळेचा कसा बट्ट्याबोळ झालाय पाहूया। 17 आणि 18 जानेवारी शिक्षकांना सर्वेक्षण प्रशिक्षणासाठी सुट्टी देण्यात आली। 20 जानेवारीला नवोदय परीक्षा असल्यानं सुट्टी। 21 जानेवारीला रविवारची सुट्टी। 22 जानेवारीला राम प्रतिष्ठापना सोहळ्याची सुट्टी। 23, 24 आणि 25 जानेवारीला मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे आणि 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षणासाठी सुट्टी देण्यात आली आहे। म्हणजे सर्वेक्षणामुळे आणि सुट्ट्यांमुळे जवळपास 15 दिवस शाळा बुडते। भरपूर सुट्ट्या आणि त्यात अशैक्षणिक कामं, यामुळे शिक्षकांनी शाळेत जायचं तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यात 10वी 12वीच्या सराव परीक्षा सुरू आहेत। पुढच्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील आणि अशात विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षकांना भलतंच काम लागलंय। हा जो उरलेला स्टाफ आहे, आमच्यावर शिकवण्याचा ताण, कामाचा ताण हा वाढलेला आहे आणि सगळे शिक्षक शिकवण्यासाठी शाळेमध्ये नसल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या किंवा अनुपस्थितीचं प्रमाण हे सुद्धा जरा जास्तच प्रमाणात वाढलेलं आहे। आपण एवढी फीस वगैरे भरून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कपडे, हे शैक्षणिक खर्च करतो, त्याची ट्युशनची फीस आहे आणि शाळेमध्ये पाठवल्याच्या नंतर शिक्षकांना वेगवेगळे कामं लागतात, वेगवेगळे प्रशिक्षणाचे कामं लागतात। त्यांना कधी निवडणुकीचं काम लागतंय, तर कधी आता तर मराठा सर्वेक्षणाचं काम लागलेलं आहे त्यांना। त्यामुळे मागच्या 5 दिवसापासून वेगवेगळ्या सुट्ट्या त्यांना आहेत आणि या पुढेही 31 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे आहे ते अतोनात नुकसान होत आहे। शिक्षण मंत्री मात्र शिक्षकांना सबुरीचा सल्ला देत आहेत। काहीही परिणाम होणार नाही, त्यांना व्यवस्थित कसं शिकवायचं माहिती असतं आणि ते व्यवस्थित शिकवतील याची मला खात्री आहे। सर्वेचं जे काम असतं हे आमच्या कंपल्सरी कामापैकी एक सर्वेचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सहकार्य करावं असं मला त्यांना नम्र निवेदन आहे। काय तारीख पुढे ढकलणार किंवा काय तोंडी परीक्षा अशी आहे की फक्त 8 दिवस आहेत, 8 दिवसाचंच काम आहे, 8 दिवसापेक्षा जास्त काम नाही आहे आणि राज्याच्या समोर असा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला प्रत्येकाने सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे। कुठलंही काम आलं की आम्हाला शिक्षक पटकन दिसतो सगळ्यांना, परंतु शेवटी विद्यार्थ्यांचा विचार खरं म्हणजे यंत्रणेनं केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। अनेक आपले विभाग आहेत, महसूल विभाग आहे, कृषी विभाग आहे, असे अनेक शासकीय कार्यालय आहेत की जिथं त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या कर्मचाऱ्यांना फारसं काम नाही आहे। त्यामुळे अशी यंत्रणा वापरली तर हे काम होऊ शकतं। मला वाटतं त्याचं नीटपणाने जर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केलं तर मला वाटतं याच्यातून शिक्षकांना सुटका मिळू शकते। नुकत्याच एका सर्वेमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे थोडं लक्ष द्यावं असा सल्लाही अनेकांनी दिलाय।
पण शिक्षकांना ही अशी बिगर शैक्षणिक कामं लावली जात असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी बरं वाढवायची? सरकारी कामाची पाटी टाकताना विद्यार्थ्यांची पाटी कोरीच राहते, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परभणीहून पंकज क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.